बुलेटिनच्या सुरुवातीला आताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। जैन मुनी निलेश चंद्र यांनी आमरण उपोषण मागे घेतलेले आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीच्या नंतर त्यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय। 15 दिवसांची सरकारकडून मुदत त्यांनी मागितलेली आहे, तर 15 दिवसात सरकार काहीतरी तोडगा काढेल असं आश्वासन दिल्याच्या नंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। मात्र 15 दिवसांनी जर दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा निर्धार जैन मुनी यांनी व्यक्त केला आहे। तर कबूतरखान्यांच्या संदर्भात येत्या 15 दिवसांमध्ये तोडगा काढावा अशी मागणी या जैन मुनींची आहे आणि आजपासून त्यांनी खरं तर हे उपोषण सुरू केलेलं होतं। मात्र राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या भेटीच्या नंतर हे उपोषण सध्या मागे घेण्यात आलंय। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला या एकंदरीत घटनेविषयी माहिती देत आहेत। सचिन, काय नेमकी या भेटीमध्ये चर्चा झाली आहे आणि सध्या उपोषण मागे घेण्यात आलंय? नक्कीच जामिनी, आपण बघतो की सकाळपासून निलेश चंद्र मुनी हे उपोषणाला बसलेले होते। त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला होता आणि जोवरती दादरचा कबूतरखाना पक्षांसाठी उघडला जात नाही, कबूतरांसाठी तोवर उपोषण सोडणार नसल्याचा त्यांचा दावा होता। मात्र आपण म्हटलं की आताच मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। 15 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आणि त्याच धर्तीवर त्यांनी आपलं उपोषण तुर्तास मागे घेतलेलं आहे। मात्र 15 दिवसात तोडगा नाही निघाला तर पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। जामिनी, अगदी सचिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह।